भारतानं पाकिस्तानमधल्या 9 दहशतवादी तळांवर हल्ला केला। कोणत्या दहशतवादी तळांवर हल्ला झाला पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सर्जल तेहरा कलान, जैश ए मोहम्मदचा लॉन्चिंग पॅड। प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात दहशतवादी तळ होता। आरोग्य केंद्राच्या नावाखाली दहशतवादी तळ चालवला जात होता। तरुणांना भारतात पाठवण्याआधी इथं ट्रेनिंग दिलं जात होतं। कोटली, भुट्टा, सियालकोट सरकारी हॉस्पिटल जवळील मराळा परिसरात हा तळ होता। दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यासाठी ISIचा हा तळ होता। दहशतवाद्यांची याच तळावरून काश्मीरमध्ये पाठवणी केली जात होती। मरकज आहले आदिस बंद्राला शहराबाहेर दहशतवाद्यांचा हा तळ होता। POK मधील लष्कर-ए-तोयबाचं केंद्र होतं। याच ठिकाणाहून शस्त्र पूंछ भागामध्ये पाठवली जात होती। राजौरी भागात इथूनच घुसखोरी होते। मुरीदके लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचं मुख्यालय। लाहोर पासून 30 किलोमीटर अंतरावर दहशतवादी तळ आहे। दहशतवादी हाफिज सईदचा बालेकिल्ला आहे। 26/11 मुंबई हल्ल्याचा कट याच तळावर शिजला। हाफिज सईदचं दहशतवादी तळावर थेट नियंत्रण होतं। मस्कर राहील शाहिद कोटली, मीरपूर कोटली रस्त्यावरचा दहशतवादी तळ। भारतातल्या कच्छ भागात घुसखोरीसाठी तळाचा वापर केला जात होता। डोंगराळ भागातील या तळाचा वापर दहशतवाद्यांच्या आश्रयासाठी केला जात होता। हिजबुल मुजाहिद्दीन दहशतवादी संघटनेकडून या तळाचा वापर होत होता। सलाउद्दीन सईदचा या दहशतवादी तळावर वावर होता। बहावलपूर जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचं केंद्र। मौलाना मसूद अझहरचा बालेकिल्ला। पठाणकोटच्या हल्ल्याचा कट इथं शिजला होता। पुलवामा आत्मघाती हल्ल्याची रसद इथूनच पुरवण्यात आली होती। शाहवल नल्लाह कॅम्प मुझफ्फराबाद। शाहवल नल्लाह कॅम्प लष्कर-ए-तोयबाचं दहशतवादी भरती केंद्र होतं। 1999-2000 पासून या तळावर दहशतवादी सक्रिय होते। या दहशतवादी तळावर फायरिंग रेंज, ट्रेनिंग ग्राउंडही आहे। हाफिज सईदकडून इथंच दहशतवादी तरुणांचं ब्रेन वॉशिंग केलं जातं। पाकिस्तानी लष्करानं दिलेली शस्त्रास्त्र आणून इथेच ट्रेनिंग दिलं जातं। मेहमुना जोया, सियालकोट। मोहम्मद इरफान आणि इरफान टंडा या दहशतवाद्यांकडून हा तळ चालवला जातो। इरफान टंडाकडून अनेक दहशतवादी हल्ल्याचं नियोजन करण्यात येतं। मेहमुना जोया तळावरून काश्मीर खोऱ्यात शस्त्रास्त्र पुरवठा केला जातो। ISI कडून या तळावर दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जातं। मरकज अब्बास कोटली, हाफिज अब्दुल सईद आणि कारी झरार हे दहशतवादी हा तळ चालवतात। कारी झरारचा दहशतवादी हल्ल्याचा कट आखण्यात थेट सहभाग असतो। या स्थळावर जैश ए मोहम्मदसाठी पैसा गोळा केला जातो।